नमस्कार, मी राहुल शिंदे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी हा अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्स YCMU या विद्यापीठामार्फत जो आयोजित केलेला आहे त्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझा आजचा विषय या प्रशिक्षणामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्राची लोकसेवा आयोग असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवा भरतीमध्ये जर आपण बघितलं तर अंकगणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयांचा समावेश केलेला असतो. पण आपण थोडं शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं की हे विषय जे आहेत हे स्पर्धा परीक्षांसाठी का ठेवण्यात आलेले आहेत त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला अगोदर सांगतो. तुम्हाला गावातलं प्रशासन माहिती असेल. गावामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका, नंतर आशाताई काम करत असतात. नंतर पाणी पुरवठा करणारा एखादा कर्मचारी त्या ठिकाणी असतो. नंतर वायरमन आपला त्या ठिकाणी असेल. मित्रांनो, हे सगळे लोक जे आहेत त्यांना आपण कर्मचारी म्हणतो. का तर ते क्लास 3 आणि क्लास 4 जे आपण प्रशासनामधले स्तर आहेत तर त्या स्तरामधले कर्मचारी ते असतात. म्हणून ते कर्मचारी जे आहेत ते गाव पातळीवर काम करत असतात. मग आता थोडंसं आपण गाव पातळीवरून तालुका पातळीवर जर आपण गेलो तर आपल्याला तिथं अनेक पंचायत समिती दिसेल. गावामध्ये त्या तालुक्यामध्ये पंचायत समिती तुम्हाला दिसेल. तुम्हाला तहसील ऑफिस त्या ठिकाणी दिसेल. मग ते जे अधिकारी असतात ते क्लास 2 गॅझेटेड अधिकारी असतात. म्हणजे क्लास 2 राजपत्रित अधिकारी त्या ठिकाणी असतात किंवा क्लास 2 अराजपत्रित अधिकारी त्या ठिकाणी असतात. तुम्ही अजून वरच्या ठिकाणी जर गेलात म्हणजे जिल्हा पातळीवर तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी असतात. तुम्हाला टॅक्स डिपार्टमेंटचं सगळ्यात मोठं ऑफिस त्या ठिकाणी दिसेल. आदिवासी डिपार्टमेंटचं सगळ्यात मोठं ऑफिस त्या ठिकाणी दिसेल. याचा अर्थ काय की जसं जसं आपण नागरी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसं जसं आपण पातळीवर वरवर जाऊ त्या पद्धतीने प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक होते. मग तुम्ही बघितलं असेल तलाठींची जी नेमणूक असते ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होते. ग्रामसेवकांची जी नेमणूक असते किंवा नियुक्ती असते त्याच्यासाठी जी परीक्षा असते ती जिल्हा परिषद काढत असते. तुम्ही बघितलं असेल की तहसीलदारची जी नेमणूक आहे ती MPSC द्वारा होते. तुम्ही बघितलं असेल की उपजिल्हाधिकारी या पदाची जी नियुक्ती आहे किंवा नेमणूक आहे ती MPSC मार्फत होते. पण जिल्ह्यावर जे पण ऑफिसेस असतात, जेवढे पण ऑफिसेस असतात त्यांचे प्रमुख जे आहेत ते केंद्र शासनाकडून त्यांची नेमणूक होते आणि राज्य शासन जे आहे त्यांना नियुक्ती देत असतं. म्हणजे या प्रशासकीय यंत्रणेचा जर आपण इतिहास बघितला तर तुम्हाला एवढं तर समजेल की तलाठ्याला थोडं कमी काम करावं लागतं, तहसीलदारला थोडं जास्त काम करावं लागतं, जिल्हाधिकाऱ्याला त्यापेक्षा थोडं मोठं जास्त काम करावं लागतं. का? कारण की त्यांच्या डिसिजनमुळे जास्त लोक प्रभावित होणार आहेत. त्यांच्या डिसिजनमुळे काय होणार आहे? जास्त लोक प्रभावित होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी आहे की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल किंवा ध्येय ठरवण्यासाठी तुम्ही सुरुवात केली असेल तर उंच ध्येय ठेवायचं. ध्येय नेहमी उंच असणं आपल्या अब्दुल कलामांनी पण सांगितलं होतं की आपण ध्येय जे आहे ते उंच ठेवणं आवश्यक आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण मार्गक्रमण करत राहणं फार गरजेचं आहे. आणि मार्गक्रमण करत असताना जी पोस्ट आपल्याला भेटेल त्या पोस्टवर आपण समाधानी राहणं गरजेचं आहे. पण आयुष्यामध्ये तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुम्ही अशी पोस्ट निवडायची की जी पोस्ट तुमची पॅशन असेल. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायला आवडतं. म्हणजे आज तुम्हाला असं वाटतं की पोलीस क्षेत्रात जावं किंवा आज एखाद्याला वाटत असेल की महसूल क्षेत्रात जावं, पण तुम्ही अशा क्षेत्रात जायला पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची निवड म्हणजे तुम्ही जिथे काम करणार आहात आणि तुमचा छंद हा या दोघांचा समीप ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी तुम्ही अधिकारी होणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सरकारी यंत्रणेमध्ये कोणत्याही यंत्रणेच्या ठिकाणी काम केले, जिल्हा स्तरावर, ग्रामीण स्तरावर किंवा राज्य स्तरावर तुम्ही काम केलं तर तुम्ही शासनाचा एक भाग असतात आणि त्या भाग असल्या कारणाने तुम्हाला डिसिजन मेकिंग घ्यावी लागते. डिसिजन मेकिंग. तर आता डिसिजन मेकिंग म्हणजे नेमकं काय आहे सर? तुम्हाला प्रश्न पडला असेल. आता आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये सगळे शासनपत्रक जे आहेत ते जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांनी काढले होते. का? तर जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख जो आहे ते माननीय जिल्हाधिकारी असतात. त्यांनी सांगितलं की दुकाने 4 पर्यंत सुरू ठेवायची तर लगेच 4 पर्यंत सुरू राहतात. म्हणजे पूर्ण जिल्ह्याच्या बाबतीत मी विचार करतोय. एखाद्या तहसीलदारने एखादं सर्क्युलर काढलं की या दिवसापासून लॉकडाऊन सुरू तर लगेच सगळे जिल्ह्यामध्ये ते लॉकडाऊन जे आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. फक्त एक व्यक्ती एक पत्र काढतो आणि त्या पत्रावर पूर्ण शासन यंत्रणा जी आहे ती काम करत असते. मग जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र काढलं त्याच्यामध्ये जिल्हा हा त्यांचा कार्यक्षेत्र असतो. तहसीलदारांनी पत्र काढल्यानंतर तालुका हा कार्यक्षेत्र असतो.
तलाठी किंवा ग्रामसेवकाने एखादं पत्र काढलं तर ते गावासाठी असतं. म्हणजे जे या प्रशासन स्तरावर तुम्ही जेवढं उंच जाणार तेवढं तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या कार्य आणि जबाबदाऱ्या या वाढत असतात. मग तुम्हाला कोणता पण अधिकारी बनायचं असेल ना, तर तुम्ही त्या अधिकार पदाच्या कार्य आणि जबाबदाऱ्या बघून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मला जर PSI बनायचं असेल तर मी बघून घेतलं पाहिजे की PSIच्या काय कार्य आणि जबाबदाऱ्या असतात. एखाद्याला अगदी तलाठी जरी बनायचं असेल तरी त्याने बघून घेतलं पाहिजे की एक तलाठी जो आहे त्याचं कार्यक्षेत्र काय असतं, त्याच्या कार्य आणि जबाबदाऱ्या काय असतात. आणि मित्रांनो, आपल्याला त्या पदावर काम करत असताना त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या निर्णयामुळे अनेक लोक प्रभावित होतात. आपल्या समाजामध्ये म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आपण प्रमुख असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना आपल्याला सुविधा पुरवायच्या आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या महिला असतील, अपंग असतील, काही बालकं असतील किंवा काही अशी व्यक्ती असतील की ज्या सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, तर त्यांचा सगळ्यांचा विकास आपल्याला करायचा आहे. म्हणून आपल्याकडे लॉजिकल रिझनिंग असणं आवश्यक आहे. आपल्याकडे कार्यकारण भाव असणं आवश्यक आहे. मित्रांनो, जो व्यक्ती प्रशासनात असतो ना, तर त्याचे दिनचर्या जी आहे ती सकाळी उठल्यापासून सुरू होते. जे लोक प्रशासनामध्ये नसतात ते आरामशीर उठतात, आपलं काम करतात, जे डेली काम आहे ते. पण जे लोक प्रशासनामध्ये काम करतात ना, त्यांच्यासमोर दररोज चॅलेंज आहे, दररोज गोष्टी. एक जिल्हाधिकारी तर मला असं वाटतं सकाळी उठल्यानंतर पेपरकडे बघत असेल की माझ्या जिल्ह्यात तर कोविडची संख्या जास्त झाली का नाही, किंवा ती कमी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या तर नाही की ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला प्रशासनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की एका दिवसाचं आपण नियोजन कसं करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, मला असं वाटतं की आपण प्रशासनामध्ये नक्की जाणार आहोत असा आत्मविश्वास आपल्यात ठेवायचा आणि कोणत्याही पदाचा अभ्यास करत असताना त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो बघणे गरजेचं आहे. मग आता अभ्यासक्रम नेमका कुठून बघायचा सर? जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर maharashtra.gov.in किंवा mahacet.gov.in. मी पुन्हा एकदा सांगतो, maharashtra.gov.in किंवा mahacet.gov.in या वेबसाईटवर तुम्ही जायचं. तुम्ही जर समजा तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर तुम्ही www.mpsc.gov.in mpsc.gov.in या वेबसाईटवर तुम्ही गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या जाहिराती, अभ्यासक्रम याच्याविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी भेटेल. मग तुमचे काही प्रश्न असतात की सर खेळाडूंना किती आरक्षण असतं, दिव्यांगांना किती आरक्षण असतं, किंवा सर PSIसाठी फिजिकल असते का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. कारण की त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शासकीय परिपत्रके जे खेळाडूंसाठी लागतात किंवा एखाद्या स्पर्धेसाठी लागतात ती त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून तुम्हाला जर समजा अधिकारी बनायचं असेल, राजपत्रित अधिकारी बनायचं असेल तर तुम्ही ती वेबसाईट फॉलो करू शकतात. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की त्यांना IAS IPS बनावं असं वाटतं. मग त्यांनी www.upsc.gov.in या वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर त्या वेबसाईटवर तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सगळ्या पदांबद्दल माहिती जी आहे ती इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी भेटेल. मित्रांनो, या परीक्षांचा जाहिरातीसाठी तुम्ही स्वतः तो फॉर्म भरायचा, ऑनलाईन फॉर्म. सायबर कॅफेवाल्याला भरायला लावायचा नाही. कारण की सायबर कॅफेवाले काय करतात की तुमचं नाव टाकतात आणि घाईघाईमध्ये त्याचा मोबाईल नंबर टाकतात किंवा त्याचं वेबसाईटचं त्याचं Gmail टाकतात. तर असं करू नका, कारण की त्याच्यावर लॉग इन ID आणि पासवर्ड येत असतो. म्हणजे एकदा का लॉग इन ID आणि पासवर्ड त्याच्याकडे गेला तर मग आपल्या सगळे क्रिडेन्शियल जे आहे त्याला माहिती पडतात. तुम्ही स्वतः तो फॉर्म भरायचा आणि अगदी सोपी परीक्षा आहे. ज्या मुलाला MPSCची परीक्षा द्यायची आहे त्याने mpsc.mahaonline या संकेतस्थळावर भेट देऊन तो पेपर जो आहे तो भरायचा आहे. म्हणजे तो जो फॉर्म दिलेला असेल तो भरायचा. मग आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकारी बनण्यासाठी आपल्याला गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता याची गरज काय आहे किंवा विज्ञानाची गरज आपण ती बघितली. पण याच्यामध्ये काही मुलांच्या ज्या आहेत त्या अंधश्रद्धा आहेत. मी अंधश्रद्धा म्हणेल त्याला. अंधश्रद्धा म्हणजे असं की काही जणांना गणिताची भीती वाटते. गणित विषय बघितला की ते काहींचं तर म्हणजे असं थरथर होतं. काहींना असं वाटतं की गणित विषय ऑप्शन ठेवून आपल्याला पास होता येईल का. काहींना असं वाटतं की सायन्स जे आहे ते फार कठीण विषय आहे. काहींना असं वाटतं की माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून झालेलं आहे, कॉमर्समधून, मग मी या अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा का अभ्यास करावा किंवा मी त्याचा अभ्यास कसा करावा. मित्रांनो, हे सगळे जे प्रश्न आहेत याचं एकच उत्तर आहे की जास्त वेळ आपण गणिताशी मैत्री केलेली नाही. गणित विषय हा आपण ऑप्शनल टाकलेला आहे. आपल्याला जो विषय आवडतो त्या विषयावर आपण जे आहे
तो फोकस करत असतो. पण मित्रांनो, एखाद्या तहसीलदारला मला असं वाटतं की त्या तालुक्याचं अंदाजपत्रक तयार करता यायला पाहिजे, अर्थसंकल्प. बरोबर. एखाद्या महानगरपालिकेच्या आयुक्ताला तो जरी BA मधून आर्ट्समधून त्याचं एज्युकेशन झालेलं असेल तरी त्याला पूर्ण महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो महापौरांना सादर करावा लागतो. मग तुम्ही असं म्हणणार का, समजा एखादा तुम्ही जिल्हाधिकारी झालात आणि तुमच्याकडे एखादा डॉक्टर जो आहे तो आला आणि त्याने सांगितलं की सर वैद्यकीय अशी अशी आम्हाला समस्या आली, मग तुम्ही असं म्हणणार का, मला नको सांगू रे बाबा, माझं आर्ट्समधून झालेलं आहे, तुझं वैद्यकीय शास्त्राचं मला मग काही माहिती नाही, असं थोडी आपण सांगणार. म्हणून ॲन ॲडमिनिस्ट्रेटर शूड नो एव्हरीथिंग ऑफ समथिंग, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या घटकांचं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला असं कोणतंही क्षेत्र नको की मला माहिती नाही असं. तुम्ही एखाद्या तहसीलदारला भेटा, तुम्ही जमिनीविषयी विषय काढा, तो त्याच्याबद्दल पण तुम्हाला मार्गदर्शन करेल. तुम्ही एम्प्लॉयमेंटविषयी त्याला सांगा, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. म्हणजे प्रशासनातला प्रत्येक व्यक्तीचा गुण असा आहे की त्याला कोणत्याही विषयासंदर्भात थोडी तरी माहिती असते. म्हणून तुम्हाला निवडीसाठी म्हणजे कोणत्या पण तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीला लागायचं असेल तर तुम्हाला भारताचा महाराष्ट्राचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला भारताचा महाराष्ट्राचा भूगोल माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला दैनंदिन जीवनातलं विज्ञान माहिती पाहिजे, कारण की आपल्याला प्रश्न तसेच विचारले जातात. मागे एकदा क्वेश्चन विचारला होता की आता ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये विचारलं होतं की सॅनिटायझरमध्ये नेमकं काय असतं, असा क्वेश्चन विचारला होता. सॅनिटायझर जर आपण बघितलं तर काहींच्या आता खिशात पण असेल, वारंवार आपण ते हे केलेलं असेल, तरी पण आपल्याला माहिती नसतं. काही परीक्षांना असं विचारलं होतं की आधारची स्पेलिंग काय आहे नेमकी. मी जर तुम्हाला आता आधारची स्पेलिंग लिहायला लावली ना तरी तुम्हाला येणार नाही, पण ते आधार कार्ड आपलं कायम खिशात असतं. काहींना विचारलं होतं की पॅन कार्डमध्ये किती अंक असतात आणि किती अक्षर असतात. ह्या गोष्टी ज्या आहेत ना या कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या नाही. अवेअरनेस तुम्हाला पाहिजे. एक अधिकारी ज्यावेळेस तुम्ही बनतात ना तुमच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे. अवेअरनेस जर नसेल तर तुम्ही अधिकारी बनण्यासाठी लायक नाही, असं आयोगाचं म्हणणं आहे. मग तो अवेअरनेस कुठून येतो? इतिहासातून अवेअरनेस येतो का, भूगोलातून अवेअरनेस येतो का? अवेअरनेस येण्यासाठी करंट अफेअरमधून आपल्याला अवेअरनेस येतो. गणितातून आपण लवकर निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ गणिताचा एकच फायदा होतो की आपल्याला अचूक निर्णय जे आहेत ते कमीत कमी वेळेत घेता येतात. उदाहरणार्थ जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी समस्या आली की भरपूर पाऊस पडतोय आणि धरणावरील एखादा व्यक्ती जो आहे तो कलेक्टरांना फोन करून कायम सांगतोय की सर आता पाणी सोडावं लागेल कारण की पाणी भरलं आहे. मग तेव्हा कलेक्टर साहेब जर म्हटले थांब थोड्या वेळ मी विचार करतो, काय करायचं बघू आपण, तोपर्यंत धरण फुटून जाईल. त्याला अचूक निर्णय घेण्यासाठी त्याला लॉजिकल रिझनिंग असणं गरजेचं आहे. त्याला हे माहिती पाहिजे की याचे इम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात, याचे निष्कर्ष काय होऊ शकतात. मित्रांनो, प्रशासनात जाण्यासाठी ना अगोदर रक्तात प्रशासन भिनलं पाहिजे. तुम्हाला तहसीलदार बनायचं आहे, तुम्हाला PSI बनायचं आहे, तुम्ही वर्तमानपत्रामध्ये PSI यांच्या सगळ्या बातम्या वाचल्या पाहिजे. झोपताना तुम्ही विचार केला पाहिजे की मी आजच्या दिवसामध्ये PSI बनण्यासाठी मी काय माझा वेळ कसा खर्च केला. तुम्ही असा विचार केला पाहिजे की उद्या मी PSI साठी मी कशी तयारी करू. आपल्याला झोपताना आपल्या डोक्यामध्ये काही निर्णय नसतात, उठल्यानंतर काहीच चित्र नसतं. म्हणजे प्लॅनिंगफुल जगा आणि प्लॅनिंगफुल अभ्यास करा, हे मला तुम्हाला या आजच्या प्रशिक्षणामध्ये सांगायचं. नंतर गणितामध्ये असा अभ्यासक्रम फ्रेम केलेला मित्रांनो, फक्त पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला गणित विचारलं जातं. बघा त्याच्यात पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला क्लास 1 अधिकारी बनायचं असेल तर परीक्षेला 3 टप्पे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. जर तुम्हाला क्लास 2 अधिकारी बनायचं आहे पण अराजपत्रित बनायचं आहे, नॉन गॅझेटेड, तर तुम्हाला 2 स्टेप आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. जर तुम्हाला क्लास 3 आणि क्लास 4 बनायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक परीक्षा होईल आणि त्याचा डायरेक्ट निकाल येईल. ओके, मग तुम्ही ठरवायचं की तुम्हाला अधिकारी बनायचं, कर्मचारी बनायचं, कोणता क्लास 1 क्लास 2 कोणते बनायचं ते तुम्ही ठरवायचं. एकदा का पद ठरवल्यानंतर कार्य आणि जबाबदाऱ्या तुम्ही YCMAOच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकतात, कारण की त्या ठिकाणी आपण अधिकारी आणि त्यांच्या कार्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सर्व टाकणार आहोत, सर्व पदांच्या. पुढे त्या ठिकाणी प्रत्येक जी पूर्व परीक्षा असते किंवा जी क्लास 3 आणि क्लास 4 साठी जी परीक्षा असते, उदाहरणार्थ TET तुमची DEDची TET परीक्षा असते, त्याच्यामध्ये गणित आहे. तलाठीच्या परीक्षेमध्ये गणित आहे, ग्रामसेवकाच्या परीक्षेमध्ये गणित आहे. तहसीलदारची जर तुम्ही परीक्षा देत असाल म्हणजे राज्यसेवा नावाची परीक्षा, तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये गणित विचारलं जातं. तुम्ही PSI बनत असाल, ज्या MPSC द्वारा तुम्ही महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा देत असाल,
तर पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गणित विचारलं जातं. या गणिताचा एकमेव सार असा आहे की ही परीक्षा देणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटने ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन केलं त्याने 10वी केलेली आणि 10वीमध्ये 10वीपर्यंतचं मॅथ्स जे आहे ते त्याला त्या ठिकाणी विचारलं जातं. मग 10वीपर्यंतचं मॅथ्स मग सर एवढं कठीण मॅथ्स असतं का? मित्रांनो, ऑफकोर्स आहे की ते त्या परीक्षांमध्ये स्कॉलरशिपचे प्रश्न टाकणार. 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपचे प्रश्न त्या ठिकाणी असणार. मग मी काय केलं पाहिजे? गणिताचा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षांसाठी मी 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची पुस्तकं सुरुवातीला पाया म्हणून वाचून टाकलं पाहिजे. आणि गणितामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स पण काही कामाचा नसतो. जर आपण ती 5वी आणि 8वीची पुस्तकं न वाचता स्कॉलरशिपची जर आपण त्या ठिकाणी गेलो परीक्षेला, तर मित्रांनो नक्कीच फेल्युअर तुमच्या हाती येणार आहे. म्हणजे पाया पक्का असेल तर इमारत चांगली असणार आहे. म्हणून पाया पक्का करण्यासाठी तुम्ही 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची पुस्तकं तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यातला अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा टॉपिक चांगल्या पद्धतीने बघा. मग तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार तुम्हाला विचारलेले असतात, विभाज्यतेच्या कसोट्या असतात, नंतर तुम्हाला शेकडेवारी विचारलं असतं, वर्ग आणि वर्गमुळे, घन आणि घनमुळे, काही भूमितीवर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात, काही वयवारीवर प्रश्न असतात, काही दिनदर्शिकेवर प्रश्न असतात, काही तुम्हाला असे प्रॉब्लेम्स विचारले असतात, डायसवर विचारलेले असतात, काही ठिकाणी तुम्हाला स्तंभालेख, वृत्तालेख दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते चॉईस करावे लागतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक लक्षात ठेवायचं, हे सगळे प्रश्न जे आहेत ते 10वीच्या आतले विचारले जातात. आणि म्हणून आयोगाने सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीची 12वी झालेली आहे त्या व्यक्तीला हे प्रश्न सहजपणे सोडवता येतील. आणि गणित सोडवायचं स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे नेमकं कसं सोडवायचं सर? बघा, मी एक सामायिक समीकरण घेतलं आणि ते मला छानपैकी सोडवता येतं 5 मिनिटामध्ये, उपयोग नाही. तुम्हाला 1 मिनिटातच त्याचं उत्तर आलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये. मग एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, आता मी एक प्रश्न सांगतो आणि काही विद्यार्थ्यांनी कसं लॉजिक लावलं बघा. एक प्रश्न असा आला होता मागच्या वर्षी की आईचे वय जे आहे ते मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षापूर्वी आईचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट होते, तर सध्या आईचे वय किती? असा प्रश्न आला होता. मग असा प्रश्न आल्यानंतर मुलं ते सोडवायला लागले प्रश्न आणि काही मुलांचे 5 ते 7 मिनिटं त्याच्यामध्ये सोडवण्यात गेले, एक्स वाय वगैरे. एका विद्यार्थ्याने फक्त ऑप्शनमध्ये बघितलं, ऑप्शनमध्ये दिलं होतं 19, 21, 23 आणि 56. मग त्या विद्यार्थ्याने विचार केला की 19 वर्षाची तर आई नाही राहू शकत, 21 वर्षाची तर आई नाही राहू शकत, म्हणजे त्याचं उत्तर 56 आहे असं. बघा, तुम्हाला त्या ठिकाणी जे सुचलं ते ब्रह्मज्ञान. तुम्हाला बाहेर येऊन जर तुम्ही सांगितलं, पूर्ण थेसिस सांगितला, उपयोग नाही. तिथं जे विचारलंय ना ते ब्रह्मज्ञान. म्हणजे बघा, एक विद्यार्थी जो आहे त्याने थोडं लॉजिक वापरलं, ऑप्शन वाचून घेतले, त्याला कळालं की हे उत्तर असू शकतं, त्याच्या पॉसिबिलिटीज त्याने जे आहे ते टिक करून दिल्या. असे अनेक प्रश्न जे आहेत ते स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही गणिताचा सराव करत असताना ऑप्शनवरून ते उदाहरणं 1 मिनिटाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोणतीही परीक्षा घेतली तर तुम्हाला साधारणतः एका प्रश्नाला 1 मिनिट किंवा 2 मिनिटं दिलेले असतात, पण गणित आपण कोणतंही सोडवायला घेतलं तर त्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणून असा सराव करा तुम्ही की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणे सोडवाल. याच्यासाठी आपण जो शिक्षणक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या शॉर्ट ट्रिक्स टाकलेल्या आहेत त्या पुस्तकांमध्ये. नाहीतर तुम्ही यासोबत पंढरीनाथ राणे हे जे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं संपूर्ण बुद्धिमत्ता व अंकगणित हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकतात. त्याच्यामध्ये सविस्तर ट्रिक्स ज्या आहेत त्या गणिताच्या दिलेल्या आहेत. म्हणजे गणित सोडवायचं म्हणजे नेमकं कसं, अकॅडमिक्समध्ये आपण जसं गणित सोडवतो किंवा भूमिती सोडवतो तसं नाही सोडवायचं मित्रांनो. आता थोडं वेगळ्या पद्धतीने आपण त्या गणिताकडे बघणं गरजेचं आहे. आणि होतं काय रे, आपण ग्रॅज्युएशन करत असताना, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये असेल, कॉमर्समध्ये असेल, तरी पण ती पुस्तकं आपण जवळ ठेवली पाहिजे. जवळ पुस्तकं आपल्याकडे असली, आपण झोपतो तिथं पण आपली पुस्तकं असणं गरजेचं आहे. उठल्यानंतर पुस्तकच दिसली पाहिजे आपल्याला, ते पण जो विषय कठीण वाटतो त्याचीच पुस्तकं दिसली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याला त्या विषयांशी मैत्री होते आणि तुम्ही ती पुस्तकं चाळत राहणं गरजेचं आहे. तुम्ही काय करतात की परीक्षेची जाहिरात आली का मग गणिताचं पुस्तक काढतात आणि मग त्या परीक्षेमध्ये फेल्युअर आल्यानंतर पुढच्या परीक्षेलाच पुन्हा ते गणित बघतात. म्हणून मित्रांनो, आपण जर त्या विषयांना पूर्वीच रिस्पेक्ट नाही दिला तर परीक्षेच्या वेळेस त्या विषयातले प्रश्न आपल्याला अजिबात रिस्पेक्ट देणार नाही. येते लक्षात? म्हणून ही गोष्ट जी आहे तुम्ही नोंद करून ठेवा.
पुढचा विषय जो आहे मित्रांनो, तो पुढचा विषय आहे विज्ञान. आता या विज्ञानामध्ये राज्यसेवेला किंवा कंबाईन एक्झामिनेशन असेल त्या एक्झामिनेशनला अनेक प्रश्न विचारले जातात. मग ते प्रश्न कोणते असतात? ते दैनंदिन जीवनाशी संबंधित जास्त असतात. मग दैनंदिन जीवनाशी संबंधित म्हणजे आपल्याला क्वेश्चन विचारला होता की चायनीज पदार्थांमध्ये असा कोणता पदार्थ जो आहे जो त्याच्यामध्ये ॲड केला जातो, अजिनोमोटो जो आहे तो. अगदी आपल्याला राज्यसेवेला प्रश्न विचारला होता की आफ्टर शेव लोशनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो, अल्कोहोल असतो त्या ठिकाणी. सॅनिटायझरमध्ये कोणता पदार्थ असतो असं विचारलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या दैनंदिन जीवनातलं विज्ञान किंवा रसायनशास्त्र याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. मग याचा अभ्यास करत असताना कसा अभ्यास करायचा? बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो की सर विज्ञान नेमकं कोणत्या मीडियममधून वाचायचं? मराठी मीडियममधून वाचायचं का इंग्रजी मीडियममधून वाचायचं? तर मित्रांनो, विज्ञानाचा अभ्यास जो आहे तुम्ही ज्या मीडियममधून शिक्षण घेतलं असेल ना त्या मीडियममधून तुम्ही वाचायचं. बरेच मार्गदर्शक जे आहेत ते सांगतात की सायन्स जे आहेत ते इंग्लिशमधून वाचायचं. मग मराठी मीडियमचा विद्यार्थी काय करतो? इंग्रजीची पुस्तकं घेतो. त्याला इंग्रजीची विज्ञानाची पुस्तके घेतो. त्याला अगोदर इंग्लिश शिकावं लागेल आणि मग ते सायन्स शिकावं लागेल. म्हणजे 2 विषयांचा त्याला अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही मराठी मीडियममधून शिकत असाल ना तर तुम्ही मराठी मीडियममधूनच जे आहे ते विज्ञान वाचलं पाहिजे. आणि तुम्ही जर इंग्लिश मीडियममधून तुमचं शिक्षण झालं असेल ना तुम्ही इंग्लिश मीडियममधून सायन्स वाचलं पाहिजे. कारण की परीक्षेला तुम्हाला बायलिंग्वल क्वेश्चन असतात. एक प्रश्न मराठीतून असला तोच प्रश्न कशातून असतो? इंग्लिश या विषयात म्हणजे या मीडियममधून असतो. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि जनरली बघा, आपल्याला भौतिकशास्त्रावर प्रश्न असतात, रसायनशास्त्रावर प्रश्न असतात, आपल्याला जीवशास्त्रावर प्रश्न असतात, आहारशास्त्रावर प्रश्न असतात, रोगशास्त्रावर प्रश्न असतात. मग अगदी तुम्ही विचार करा, आता ज्या रिसेंटली ज्या एक्झामिनेशन झाला तर त्यांनी विचारलं की कोविडला कोविड हे नाव का दिलेलं आहे, कोरोना हे नाव का दिलेलं आहे. त्याचा तो लोगो दाखवला होता कारण की त्याचं क्राउन लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याच्यात पण आपल्याला चालू घडामोडी विचारल्या जातात. कोविडवर ज्या लसी दिल्या त्यांचे नावं काय काय, म्हणजे ही नावं आपल्याला माहिती पाहिजे. आणि ती आपण ज्यावेळेस आपण लस घेतली त्या लसीवर त्याचं नाव दिलेलं होतं ते नावसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मी तर तुम्हाला, जर तुम्हाला सायन्सचा अभ्यास करायचा असेल ना तर तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जेवढी पण रसायनं वापरतो ते आपण बघून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे. उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर आपण कोलगेट वापरतो, त्याच्यामधले कंटेंट बघून घेतले पाहिजे. आपण पॅराशूटचं तेल वापरतो, त्याच्यामधले कंटेंट बघून घेतले पाहिजे. आपण एवढंच काय तर बिस्लेरी बॉटल घेतली त्याच्यावर पण कंटेंट असतात. पण वाचेल कोण हा मोठा प्रश्न आहे. कारण की आपल्याला फक्त ती एक आपण प्रशासकीय भूमिकेतून त्याच्याकडे बघत नाही, म्हणून आपला जो आहे तो आपण प्रशासनाकडे कमी पद्धतीने ओढलं जात असतो. मित्रांनो, एकदा जर तुम्हाला ही सवय लागली ना, अगदी बिस्किट खाताना, जेवण करताना, समजा भेंडी खातोय तर त्याच्यातून काय भेटतं, टोमॅटोमधून कोणतं ॲसिड असतं, चिंच खात असताना त्याच्यामध्ये काय असतं, आणि अगदी आता डोअर स्टेपवर नॉलेज येऊन बसलेलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त गुगलवर लिंकवर चिंच टाकलं नाव तर लगेच ते सांगतं की टार्टारिक ॲसिड आहे. ओके, तुम्ही टॅमरिन लगेच त्या ठिकाणी नाव येतं. म्हणजे पूर्वी पुस्तकं नव्हती, इंटरनेट नव्हतं, त्यावेळेस कळत नव्हतं. पण आजच्या युगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळतात. म्हणून अगदी कोणतंही फ्रूट खाल्लं तुम्ही तरी तुम्ही फ्रूट खाता खाता तेवढं जरी सर्च केलं तरी तेवढं तुमच्या नॉलेजमध्ये भर पडतं. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लोकांच्या जीवनाशी संबंधित असणारे विषय तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा जिल्हाधिकारी कोविडचं निवारण करत असेल, मी एक समस्या घेतो फक्त कोविडची, तर त्या जिल्हाधिकाऱ्याला अगोदर हे तर माहिती पाहिजे की कोविड म्हणजे काय, तो व्हायरसमुळे होतो का बॅक्टेरियामुळे होतो, नेमकं याच्यावर काय उपाययोजना आहेत हे त्या कलेक्टरला माहिती पाहिजे. आणि त्या कलेक्टरलाच जर माहिती नसेल तर ती जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट नाही होणार. येते लक्षात. म्हणून कोणत्याही प्रशासकीय परीक्षेचा अभ्यास करत असताना लोकांच्या जीवनाविषयीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मग कोणती पुस्तकं आहे सर विज्ञानासाठी? तर ल्युसेंट पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, ल्युसेंट पब्लिकेशनचं जनरल सायन्स. ते पुस्तक तुम्ही वाचू शकतात. त्या पुस्तकामधल्या सगळ्या घटना ज्या आहेत किंवा जेवढी पण माहिती आहे ती सगळ्या परीक्षांसाठी चालते, अगदी सगळ्या परीक्षांसाठी ती चालते ल्युसेंट पब्लिकेशनचं. आणि सगळ्यात चांगला रिसोर्स म्हणजे इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची पुस्तकं. त्याच्यातून MPSCच्या किंवा सरळ सेवा भरतींच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सेट केल्या जातात.
अगदी तुम्हाला शिक्षक बनायचं असेल, TET टेट एक्झामिनेशन असेल तर त्याची परीक्षा पण त्याच्यातून सेट केली जाते. अगदी तुम्हाला ग्रामसेवक, तलाठी वेगवेगळ्या परीक्षांचे अभ्यास करायचा असेल तर त्याच्या पण त्या ठिकाणाहून त्या प्रश्न जे आहेत ते सेट केले जातात. म्हणजे आपण जे शिकलेलो आहोत ना तेच आपल्याला विचारलं जातं. पण पूर्वी 10वीपर्यंत आपण अभ्यास तो केला होता तो फक्त मार्क मिळवण्यासाठी. आता अभ्यास जो करायचा आहे तो लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी. म्हणून त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा ती पाठ्यपुस्तकं जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला अंडरस्टँड होईल. मुलं काय करतात, अभ्यासाची प्रक्रिया सुरू करत असताना अगोदरच रेफरन्स पुस्तकं घेऊन ठेवतात आणि त्याचा भला मोठा ढीग जो आहे तो आपल्यासमोर मांडतात. पण त्यांचा पायाच पक्का नसतो. त्यांनी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची पुस्तकंच वाचलेली नसतात. अगदी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करायची असेल तर तुम्ही राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची 5वी ते 10वीची पुस्तकं तुम्ही अभ्यासा. एक चांगल्या पद्धतीचा पाया तयार करा आणि मग तुमची इमारत जी आहे ती बांधा. मग इमारत बांधताना मला ज्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्या प्रश्नपत्रिका मी जवळ ठेवल्या पाहिजे, अभ्यासक्रम जवळ ठेवला पाहिजे. आणि त्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमामधलं मी बघितलं पाहिजे की गणितामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त विचारलं जातं, विज्ञानामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त विचारलं जातं. ते टॉपिक जे आहेत ते पाठ्यक्रमामध्ये शोधायचे पाठ्यपुस्तकांमध्ये आणि त्याचा सराव जो आहे तो करायचा. गणिताचा सराव करायचा म्हणजे नेमका कसा सराव करायचा सर, तर गणिताचा सराव मला एका मिनिटामध्ये एक उदाहरण सोडवायची कपॅसिटी माझ्यामध्ये आली पाहिजे. मग हा सराव जो आहे तो 10 उदाहरणं सोडून नाही होणार, 50 उदाहरणं सोडून नाही होणार. एकेका टॉपिकचे 500-500 उदाहरणं सोडवायचे. एकदा का तुम्ही ते 500 उदाहरणं सोडवले की तुम्हाला ऑप्शनवरूनच कळतं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो, असे पण काही विद्यार्थी आहेत की जे फक्त उदाहरण वाचतात आणि त्याच्यातल्या संख्या बघतात आणि लगेच त्यांना ऑप्शन कळतं. इथपर्यंत आपल्याला त्या स्टेजपर्यंत जायचं आहे. म्हणजे फक्त 10 उदाहरणं सोडवले मी हा टॉपिक झाला, 5 उदाहरणं सोडवले हा टॉपिक झाला, असा अभ्यास आपल्याला करायचा नाही. आपल्याला पहिल्या 1 नंबरला येण्यासाठी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कट ऑफ लिस्टपर्यंत जाण्यासाठी अभ्यास नाही करायचा. आपण लक्षात ठेवायचं, देअर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप अँड द क्राऊड ॲट द बॉटम अँड इट इज डिफिकल्ट टू हाईड वेन यू आर 1 in a billion. आपण लाखात एक उठून दिसणार तेव्हाच दिसणार जेव्हा आपण जास्त कष्ट केलेले असतील. मग आता एखादे विद्यार्थी विचारेल की सर पाठ्यपुस्तक जे आहे ते किती वेळा वाचलं पाहिजे. आपले जे पाठ्यपुस्तक आहे राज्यपाठ किती वेळा वाचलं पाहिजे. 2 नंबरवाला जितक्या वेळेस वाचणार नाही ना त्याच्यापेक्षा एक पटीने म्हणजे दुप्पटीने आपण वाचलं पाहिजे, जास्त वाचलं पाहिजे. एखादा स्पर्धक अभ्यास करू शकत नाही एवढा अभ्यास आपण केला पाहिजे. ओके. मग या प्रश्नांना काही स्थान राहत नाही सर दिवसभरातून किती अभ्यास करायचा. तुम्हाला जेवढ्या वेळ जास्त जमेल तेवढा वेळ तुम्ही अभ्यास करू शकतात. कारण की मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, या प्रवासामध्ये स्पर्धा परीक्षांच्या या 3 वर्षामध्ये तुम्ही जेवढी मेहनत करणार तेवढं आरामशीर लाईफ तुमचं पुढे जाईल. या 3 वर्षामध्ये जेवढी तुम्ही मजा करणार तेवढं तुमचं आयुष्य जे आहे ते पुढे जे आहे ते खडतर जाईल. म्हणजे माझा सांगण्याचा मतितार्थ तुम्हाला कळालेला असेल की आज आपण जे आहे ती पायाभरणी इतकी करून ठेवायची. मी तर असं म्हणेल की तुम्ही कलेक्टरसाठी अभ्यास करून ठेवा. तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनणार, हाच तुमचा प्लॅन बी आहे. तुम्ही डेप्युटी कलेक्टर नाही बनू शकले तहसीलदार बनणार, हा तुमचा प्लॅन सी आहे. तुम्ही कलेक्टरचा अभ्यास करून ठेवला तर तुम्ही तलाठी तर बनणार, हा तुमचा प्लॅन डी आहे. बरोबर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एवढी 5-5 वर्षे लागतात हे फक्त जे आहे ते आपले कष्ट प्रामाणिकपणे न केलेले आणि कुठेतरी भरकटत अभ्यास, सिलेबस वेगळा असतो. आणि मित्रांनो, एका वेळेस फक्त एका वर्षामध्ये एकच परीक्षेचा अभ्यास करा. मुलं काय करतात माहिती आहे का, सगळ्याच परीक्षा देत फिरतात पण ते हे विसरतात की सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे. मग त्या सगळ्या परीक्षांमध्ये गणित, भूमिती आणि विज्ञान जो आहे तो घटक आपल्याला जास्त प्रमाणात विचारला जातो. आता या गणित, भूमिती किंवा बुद्धिमत्ता असेल तर MPSC मध्ये काय काय विचारलं जातं. तर MPSC मध्ये राज्यसेवेला पूर्वपरीक्षेला एक विषय आहे सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, नागरिक क्षमता कल चाचणी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॅसेज विचारले जातात 50 मार्काचे आणि काही गणित त्या ठिकाणी विचारले जातात. मग त्या गणित आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला 10वीपर्यंतच्या सिलेबसमधलं विचारलं जातं किंवा स्कॉलरशिपमधलं विचारलं जातं. आणि पॅरेग्राफवरून तुम्ही जे प्रश्न उत्तरे सोडवतात ते आकलनासंदर्भात असतात. म्हणजे ते पॅरेग्राफ कशासाठी टाकलेले असतात ते पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो. बघा, तुम्हाला जर समजा तुम्ही कलेक्टर या पदावर काम करतायत आणि तुम्हाला शासनाकडून एखादं परिपत्रक आलं आणि ते परिपत्रक जे आहे तुम्ही वाचताना चूक करून टाकली,
तुम्ही कशी चूक केली बघा. तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी पत्रामध्ये असं सांगितलं होतं की रोजगार हमी योजना जी आहे ती आपल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी राबविण्यात यावी असं तुम्हाला पत्र आलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सांगितलं की ही योजना सर्वांना लागू करून टाका आपल्या जिल्ह्यातल्या. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती नागरिक नसतो, जो राहतो तो नागरिक नसतो, हे लक्षात ठेवा. ज्याच्याकडे काही कागदपत्र आहेत तो नागरिक आहे, ज्याच्याकडे आधार कार्ड आहे तो नागरिक आहे, ज्याच्याकडे रहिवासी आहे दाखला आहे तो नागरिक आहे. म्हणजे वरून तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या इथं ज्यांच्याकडे कागदपत्र असतील त्यांना ती लागू करा. तुम्ही फक्त वाचण्यात तुमची चूक झाली म्हणून तुम्ही लगेच त्यांना सांगितलं की सगळ्यांना लागू करा. तुम्ही शासनाचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे जी योजना 500 लोकांसाठी होती ती 1000 लोकांसाठी तुम्ही दिलेली आहे. येथे लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा की शासनाचे परिपत्रक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले पाहिजे. शासनाने सांगितलं आहे की या व्यक्तीवर कार्यवाही करा आणि तुम्ही वाचलं कारवाई करा. तुम्ही त्याला बडतर्फ करून टाकलं. म्हणजे तुम्ही काय केलं, शासनाने वेगळ्या पद्धतीने सांगितलं, तुम्ही वेगळं ऐकून घेतलं. म्हणजे घाईघाईमध्ये तुमच्याकडून वाचनात चुका होऊ नये म्हणून तुम्हाला जे आहे ते पॅरेग्राफ ते विचारलेले असतात. म्हणून सीसॅटचे जे पॅरेग्राफ आहे ते थोडे कठीण असतात अंडरस्टँड होण्यासाठी. आणि एका कलेक्टरला अनेक मीटिंगमध्ये जावं लागतं. आरोग्याची मीटिंग झाली का शिक्षण क्षेत्रातली मीटिंग, समाजसेवेची मीटिंग, पाणी पुरवठ्याची मीटिंग, पुन्हा अजून भूसंपादनाची मीटिंग, असे वेगवेगळे विषय बदलत असतात. म्हणून पॅरेग्राफ पण वेगवेगळे दिलेले असतात. मानसशास्त्र पॅरेग्राफ दिलेला असतो, लगेच भूगोलात पॅरेग्राफ दिलेला असतो, असे वेगवेगळे पॅरेग्राफ त्या ठिकाणी दिलेले असतात. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही बाजारात बसलेले आहात आणि आयोग जी प्रश्नपत्रिका काढताना तर तुम्हाला विकत घेण्यासाठी आलेले आहेत. आपण बाजारात जातो, आपण कोणती मेथीची जुडी घेतो किंवा कोथिंबीरची जुडी घेतो सांगा मला तुम्ही? जी फ्रेश असेल, जी टवटवीत असेल, बरोबर आहे ना? तसंच मित्रांनो, आयोग जी प्रश्नपत्रिका काढताना ते असेच लोक निवडून घेतं की ज्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे प्रशासकीय, ज्यांना म्हणजे ते पॅरेग्राफ चांगल्या पद्धतीने आकलन होतात. आणि मित्रांनो, काही विद्यार्थी म्हणतात सर मी या विषयाला घाबरतो, त्या विषयात मला भीती वाटते. असे भीती असणारे लोक त्यांना नको आहेत. म्हणून तुम्हाला जर काही भीती असेल ना तर ती आजच काढून टाकायची कोणत्या विषयाची. तुम्हाला अधिकारी बनण्यासाठी तो विषय करावाच लागणार. आणि मग एकदा का आवड निर्माण झाली मग तुम्ही बघा की तुम्हाला त्या परीक्षांमध्ये इतके मार्क पडतील. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे विषय आहे की विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडतात. अगदी TET परीक्षेपासून तर UPSCच्या परीक्षेपर्यंत किंवा तलाठीच्या परीक्षेपासून तर PSIच्या परीक्षेपर्यंत असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क भेटतात. आणि ते इतरांपेक्षा जे आहे ते लीड घेतात. आणि लीड घेतल्यानंतर राज्यसेवेमध्ये आपल्याला पदं भेटतात. मित्रांनो, पदं अशी असतात ना, तुम्ही राज्यसेवेची जर परीक्षा बघितली तर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्कामध्ये फायनल लिस्टमध्ये फक्त 3 ते 4 मार्काचा फरक असतो. पण एका तहसीलदारला उपजिल्हाधिकारी बनण्यासाठी सेवेची 17 वर्षे द्यावी लागतात. म्हणजे 17 वर्ष तुम्ही 3 मार्कांनी गमावलेले आहेत. येते लक्षात. तुम्ही तहसीलदार झालेत आणि तुमच्यापेक्षा 3 मार्क कमी असणारा नायब तहसीलदार होतो. नायब तहसीलदाराला तहसीलदार होण्यासाठी 7 वर्षे लागतात. 3 मार्काचा अभ्यास केला असता 7 वर्षे वाचली असती. नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी होत नाही त्याच्या पूर्ण सेवेमध्ये, किंवा शेवटच्या महिना उपजिल्हाधिकारी होतो. पण तुम्ही त्याच परीक्षेमध्ये थोडा जास्त अभ्यास केला असता तर त्याच परीक्षेमध्ये तुम्ही उपजिल्हाधिकारी झाले असते. म्हणजे या सगळ्या संकल्पना तुम्ही नीट लक्षात घ्या. तुम्ही कार्य आणि जबाबदाऱ्या वाचा. मला तर असं वाटतं की तुम्ही कोणत्या तरी शासकीय कार्यालयाला भेट देऊन यायला पाहिजे. जर मला PSI बनावंसं वाटतं ना, मी एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो पाहिजे, मी त्यांना विचारलं पाहिजे की सर तुमचं कार्य आणि जबाबदाऱ्या काय काय असतात, तुम्ही कसं अभ्यास केला होता, तुमचं आता नेचर कसं आहे कामाचं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातात. आणि मित्रांनो, एकदा का तुमचं गोल सेट झालं, गोल कॉन्क्रीट झालं, तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला त्या पदापासून दूर ठेवू शकत नाही. मग आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत जातात आणि आपण त्याचा सगळ्यांचा अभ्यास करत जातो. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की अंकगणित बुद्धिमत्ता याच्यासाठी स्कॉलरशिपची पुस्तकं वाचायची, 10वीपर्यंतची पुस्तकं वाचायची, आणि विज्ञानासाठी जे आहे ती आपली पाठ्यक्रमाची पुस्तकं तुम्ही वाचायची, तसेच ल्युसेंट पब्लिकेशनचं पुस्तक त्या ठिकाणी वाचायचं. आणि या विषयांमध्ये कायम लक्षात ठेवा, काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला
चालू घडामोडींवर विचारले जातात. उदाहरणार्थ मंगळयान कोणत्या दिवशी प्रक्षेपित झालं, म्हणजे आपल्याला ज्या वैज्ञानिक घडामोडी आहेत त्याच्यावर विचारलं जातं. जैवतंत्रज्ञान हा नवीन टॉपिक त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. अवकाश तंत्रज्ञान जे आहे ते नवीन टॉपिक आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगवर क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. नंतर हे नवीन नवीन जे बदलते प्रवाह आहे विज्ञानामधले त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलं जातं, म्हणून त्याच्यावर जास्त लक्षात ठेवा. बायोमेट्रिक म्हणजे नेमकं काय असतं. आता बँकांमध्ये आपण जातो तर बायोमेट्रिक आपण देत असतो, म्हणजे नेमकं काय असतं. नंतर काही आपण प्रकल्प बघतो. मी न्यूजपेपरमध्ये वाचलं की एका व्यक्तीने जे आहे अवयव दान केलेला आहे. मग आपल्याला क्वेश्चन आला होता परीक्षेला की अवयव दान करताना शरीरातले कोणकोणते अवयव जे आहेत आपण दान करू शकतो. कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाही. ते कुठे दिलेलं माहिती का, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेले असाल, हॉस्पिटलमध्ये कुठेतरी असं फलक लावलेला असेल, त्याच्यावर दिलेलं असेल की एवढे एवढे गोष्टी आपण दान करू शकतो, पण आपली तिकडे नजरच नाही. कारण की आपण काय, आपलं गोल कॉन्क्रीट नाही. गोल कॉन्क्रीट असलं तर आपली नजर त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. एखाद्याला पिक्चर सिनेमा बघायची आवड असते, तो रस्त्याने जात असताना जेवढे पण सिनेमाचे फलक असतं तो एकही सोडत नाही. का, तर त्याला त्या सिनेमाची म्हणजे सिनेमा बघणं त्याची पॅशन असतं. एखादा व्यक्ती जो आहे, जो बँकेतला कर्मचारी, तो रस्त्याने जाताना सगळ्या बँका बघत जातो, बरोबर. एखादा व्यक्ती जो आहे तो एस टीमधून जाताना बँक कर्मचारी असेल तो फक्त बँक बघत जातो, कारण की त्याला आवड आहे. तसं तुमच्या रक्तामध्ये तुमचं प्रशासन जे आहे ते भिनलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर बघा, मग तुम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या भेटत जातील आणि तुमचा जो प्रवास आहे तो इतका आनंदी होईल. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रवास आनंदी असणं गरजेचं आहे. मी जर समजा गणित आणि बुद्धिमत्ता किंवा विज्ञानाच्या पुस्तकाकडे एकदम नाराज होऊन बघत राहिलो, तुम्हाला वाटतं का चान्सेस की मला गणित आणि बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने येईल असं? आपण त्या पुस्तकांकडे आनंदी पद्धतीने बघितलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आपले मित्र पण असेच पाहिजे की जे आपल्याला येत नाही त्या विषयामध्ये माहीर असतील, जे आपल्याला समजू शकतील. अशा पद्धतीने जर अभ्यास केला, स्ट्रॅटेजी आपण जर आखली, तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी तुम्ही सर्व लोक जे आहेत ते प्रशासनामध्ये दिसतील आणि चांगल्या पद्धतीने तुमचं ट्रेनिंग जे आहे ते सुरू असणार आहे. आजच्या सत्रामध्ये आपण विज्ञान आणि गणित या विषयांचा स्पर्धा परीक्षांसाठी कसा अभ्यास करायचा हे बघितलं. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्हाला या सगळ्या संकल्पना समजल्या असतील. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा. यस सर, जी गणितीय सूत्र आहेत ती कशी ध्यानात ठेवावी? गणितीय सूत्र जे आहेत ते आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. मला असं वाटतं सूत्र हे नाव त्याच्यासाठीच दिलेलं आहे की ती पाठांतरासाठी असतात. पण काही सूत्र तयार होताना आपण ती स्वतःहून देखील तयार केली पाहिजे. म्हणजे होतं काय की मी a+b ब्रॅकेट स्क्वेअर जर असेल तर मी पाठ करून घेतलं पाहिजे की a² + 2ab + b². आता सर मग हे पाठ का करायचं आपण? कारण की आपण जर तो कंस सोडवला, म्हणजे a+b चा 2 कंस घेतलं तर त्याच्याने तेच सूत्र तयार होतं. फक्त ते सूत्र सिम्प्लिफाईड आपल्याला दिलेलं आहे. ज्या निर्मात्याने ते सूत्र तयार केलेलं आहे त्याने आपल्याला सिम्प्लिफाईड करून दिलेलं आहे. मग आता विचार करा, एखादा गणितज्ञ असेल, त्याने अख्ख्या आयुष्यामध्ये, त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये एकच सूत्र बनवलं, त्याला 30 वर्ष लागली आणि ते सूत्र आपल्याला सिम्प्लिफाईड करून दिलेलं आहे. आणि आपण ती सूत्र पाठ नाही करायची म्हणजे मला असं वाटतं त्या गणितज्ञाचा अपमानच वाटावा. म्हणजे किती सूत्र असतील, मोजून 25-30 सूत्र असतील. मला असं वाटतं की ती सूत्र आपण पाठ केली पाहिजे. किमान त्या गणितज्ञाचा आपण सन्मान राखला पाहिजे. आणि ती सूत्र एकदा तुम्हाला सूत्र पाठ झाली की ती गणितं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने सोडवता येतात. म्हणून मला असं वाटतं की नुसतं त्या सूत्रांकडे त्याचा बाऊ न करता ती सूत्र कशी आलेली ते कशी वापरायची याच्यावर आपण जोर दिला पाहिजे. अजून काही कोणाला क्वेश्चन्स असतील तर? सर, दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातात? स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना दैनंदिन जीवनातील जे रसायनशास्त्र आहे याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. कारण की हा जो प्रश्न आहे हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा प्रश्न आहे आणि तो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अनेक लोकांचा प्रश्न असतो. जो आपला प्रश्न तो अनेक लोकांचा प्रश्न. म्हणून त्याच्यावर आपल्याला जे पण आपण सौंदर्य प्रसाधने वापरतो किंवा आपण दररोज पेट्रोल डिझेल वापरतो त्याचे सूत्र आपल्याला विचारलेले आहेत. नंतर आपण साबण वापरतो त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, साबण आणि डिटर्जंटमध्ये काय फरक असतो. आपण जे वेगवेगळे ऑइल्स वापरतो त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स आलेले आहेत. नंतर वेगवेगळे खाद्यपदार्थांमधून कोणते विटॅमिन्स आपल्याला भेटतात त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेले आहे. याचा सगळा अर्थ असा आहे की आपल्याला दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र हे माहिती पाहिजे
असं आयोगाला वाटतं. आणि मग आपण काय केलं पाहिजे की जर समजा आपण साबण वापरत असाल तर रॅपर फेकून देण्याच्या अगोदर त्याच्यावरचं कंटेंट आपण वाचलं पाहिजे, किंवा आपण एखादं खाद्यपदार्थ खात असू तर इंटरनेटवर त्याच्याविषयी माहिती शोधून घेतली पाहिजे. ही सगळी माहिती शोधल्यानंतर तुम्हाला जो साक्षात्कार होईल त्या साक्षात्कारावरच आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आणि ही दैनंदिन जीवनातली माहिती आपल्याला एकदा का माहिती पडली की त्याच्यावरचेच क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणून त्याचा असा कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये समावेश नसतो अशा विषयाचा. ते फक्त इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेलं आहे. दैनंदिन जीवनातलं रसायनशास्त्र त्या चॅप्टरवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तसंच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाचं किंवा जी पण आपण गोष्ट वापरणार त्याचं कंटेंट आपण बघून घेणं गरजेचं आहे. ओके. सर, माझा प्रश्न असा आहे की PSI परीक्षेमध्ये परीक्षेचे एकूण टप्पे किती आहेत? PSI परीक्षेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भाषेमध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा असे म्हणतात. या परीक्षेमधून 3 पदं निवडले जातात. एक म्हणजे PSI, ज्याला पोलीस उपनिरीक्षक म्हणतात. दुसरं म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात त्याला, राज्यकर निरीक्षक. आणि तिसरं आहे ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सहाय्यक कक्ष अधिकारी. या परीक्षेचे एकूण 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि फक्त PSI पदासाठी मुलाखत त्या ठिकाणी असते. STI आणि ASO या पदासाठी मुलाखत त्या ठिकाणी नसते. मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांनंतर तुम्हाला कोणतीही शंका राहिलेली नसेल तुमच्या मनामध्ये. तर मित्रांनो, आज आपण या प्रशिक्षण सत्रामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयांसंदर्भातली माहिती ऐकून घेतली. त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि